पुणे लोकसभा निवडणुकीकरता काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराकरता चक्क दिवंगत खासदार गिरीश बापटांचा फोटो वापरून मोठी खळबळच उडवून दिली। भाजपने अर्थातच या प्रकाराचा निषेधच केला, प्रत्युत्तर दिलं। पण या सगळ्या प्रकारामुळे धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत एवढं मात्र नक्की। कसब्याचा आमदार तोच पुण्याचा खासदार। धंगेकर समर्थकांनी वापरला बापट यांचा फोटो। भाजपसह महायुतीकडून धंगेकरांचा निषेध। धंगेकरांकडून मात्र पोस्टरचं जाहीर समर्थन। हेच ते पोस्टर ज्यावरून पुणे भाजपचं पित्त खवळलंय। कारण काँग्रेसचे उमेदवार असून सुद्धा धंगेकर यांनी ठणकावून दिवंगत गिरीश बापट यांचा फोटो स्वतःसोबत व्हायरल केला। कसब्यातल्या मतदारांची अस्मिता डोळ्यासमोर ठेवून पेठेतल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायरल केलं गेलेलं हे पोस्टर सध्या भाजप कार्यकर्त्यांच्या डोळ्यात चांगलंच चलू लागलंय। कारण त्यावर चक्क बापट यांचा फोटो वापरला गेलाय। दिवंगत गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी या पोस्टरवर आक्षेप घेतलाय। पुण्यातल्या अधिकृत उमेदवारांना स्वतःच्याच नेत्यांवर विश्वास नाही का काय असं आम्हाला त्यात वाटलं। कारण विरोधी पक्षातले पुण्यातले सगळ्यात ज्येष्ठ आणि सगळ्यात यशस्वी नेत्याचा फोटो वापरून स्वतःला मतं मागायला लागणं मला वाटतं ह्याच्यासारखं काही दुर्दैव नाही। आणि त्यातनं पराभूत मानसिकता दिसून येते काँग्रेस पक्षाची, की त्यांनी हे आधीच ऍक्सेप्ट केलेलं आहे की त्यांना त्यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही आणि त्यांच्या नेतृत्वाच्या फोटोंवर आणि चिन्हांवर आणि त्यांच्या विचारधारेवर त्यांना पुण्यात कोणी मतं देऊ शकत नाहीत। काँग्रेसच्या या पोस्टरवर महायुतीनं सुद्धा जोरदार टीका केली आहे। बापट साहेबांचा फोटो ते टाकतात तर माझ्या मनात असा आज विचार आला सकाळीच की बापट साहेब असते तर काय म्हणाले असते। तर बापट साहेब त्या फोटोतून बोलले असते ते वाक्य मला ऐकू आलं बरोबर की अरे याला अजिबात मतदान देऊ नका हे सांगायला मी माझा फोटो तिथे वापरू दिलाय। त्याच्यामुळे मला असं वाटतं की उगाच जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करू नये। बापट साहेबांच्या फोटोपाशी जाऊन तुम्ही अश्रू ढाळू शकता। काँग्रेसचे उमेदवार असलेल्या रवींद्र धंगेकर यांनी मात्र या पोस्टरचं कौतुकच केलंय। हे पोस्टर आपण बनवत नसल्याचा खुलासा करतानाच धंगेकर यांनी बापट किती चांगले खासदार होते हे देखील सांगितलं आणि पेठेतली मतं आपल्याकडे कशी वळतील याची पुरेपूर काळजी घेतली। गिरीश बापट हे लोकनेते होते, त्यांचा आदर विरोधक बी करतात, म्हणजे याचा अर्थ की ते त्या पद्धतीने वागत नाही। आणि आज देशामध्ये आपण बघितलं तर नितीन गडकरी साहेबांचं नाव घेतलं जातं, कारण विरोधकांनाही सन्मानाने वागणूक देणारे नेते आहेत। त्यातलेच एक गिरीश बापट नेते होते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये आदरच राहणारे पुणेकर, तर माझाही आदर राहणार। शुभेच्छा आहेत त्यांना, पण ही निवडणूक आणि ती निवडणूक वेगळी आहे हे लोकांनाही माहिती आहे। पण पुणेकर काय ठरवतील ना, हे कुणी आम्ही कोण ठरवणार, पुणेकर ठरवतील। प्रचाराच्या दरम्यान चर्चेत राहण्यासाठी दोन्ही बाजूचे उमेदवार काही ना काही गोष्टी या ठरवून व्हायरल करतात। हे पोस्टर देखील त्याचाच एक फंडा म्हणता येईल। कारण कसब्याचे जायंट किलर ठरलेले धंगेकर आणखीन काय काय करामती करतात आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ त्यावर कसा पलटवार करतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।